राज्यातल्या परफॉर्मन्स नंतर देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली आणि सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी दर्शवली। आणि आता मुंबईतले भाजप अध्यक्ष आशिष शेलार बोलतायत पत्रकार परिषदेत, थेट जाऊ। आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही बोलवलं याचं कारण स्पष्ट आहे। माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आपल्याशी बोलतील। निवडणुकीच्या आकलनाची एक महत्वाची नेत्यांची इलेक्शन मॅनेजमेंटची बैठक अगोदर झाली, त्यानंतर आपल्या सगळ्यांबरोबर वार्ताहर परिषद माननीय देवेंद्रजींची झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा माननीय देवेंद्रजींबरोबर वार्ताहर परिषद संपल्या माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजींच्या सोबत सर्व प्रमुख नेते जे इलेक्शन मॅनेजमेंट कमिटीच्या बैठकीला आज उपस्थित राहू शकले होते, हे सगळे पुन्हा माननीय देवेंद्रजींबरोबर या ठिकाणी बसले आणि या संदर्भातली सगळी माहिती माननीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळेजी आपल्याला देतील अशी मी त्यांना विनंती करतो। आज महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या संपूर्ण 48 मतदारसंघाच्या विधानसभेसहित विश्लेषणाची बैठक आमच्या निवडणूक व्यवस्थापन समितीची झाली। त्या बैठकीमध्ये तास, दीड तास, 2 तास माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्वांनी चर्चा केल्यावर जे काय आम्ही चिंतन करणार आहोत, जे काय आम्ही केलं आहे त्यातनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा भाजपला आणि महायुतीला चांगलं यश मिळेल या दृष्टीने 15 दिवसामध्ये आम्ही एक रोडमॅपही तयार करणार आहोत आणि तो रोडमॅप तयार करून महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीची टीम या महाराष्ट्रामध्ये मताची टक्केवारी कशी वाढेल, आमचं मतदान कसं वाढेल, जनतेचे उरलेले प्रश्न कसे सुटतील, शेतकऱ्याचे शेतमजुराचे प्रश्न सुटतील, याकरताही आम्ही खूप चर्चा केली आणि एक त्या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे। परंतु या ठिकाणी देवेंद्रजींनी बैठक संपल्यावर जी प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये या महाराष्ट्राच्या संपूर्ण पुढच्या निवडणुकीकरता, संघटनेकरता पूर्ण वेळ देऊ आणि त्याकरता मी केंद्राची परवानगी घेईल असंही या ठिकाणी विधान केलं आहे। तशी देवेंद्रजींची ही त्यागाची आणि नेहमीच त्यांची भूमिका ही संघटनेकरता अत्यंत महत्वाची असतं आणि आहे। पण पहिल्याही कोर ग्रुपमध्ये इलेक्शन कमिटीमध्ये यावर कुठलीही चर्चा त्यांनी केली नाही की मला पूर्ण वेळ त्या ठिकाणी सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेर येऊन पूर्ण संघटनेचं काम करण्याची त्यांची इच्छा आहे, पण त्यांनी तशी भावना व्यक्त केली आहे। पण आम्ही सर्व कोर ग्रुपचे सदस्य जे या ठिकाणी आहोत, सरकारच्या बाहेर त्यांनी येऊन कुठल्याही पद्धतीने काम करण्याची गरज नाही या मानसिकतेचे आहोत। सरकारमध्ये काम करूनही संघटनेला चार्ज देता येतं आणि आमची संघटना पुन्हा ताकदीने उभी होऊ शकतं अशी सर्वांचीच मानसिकता आहे आणि त्यामुळे नंतरही आम्ही त्यांना विनंती केली की संघटनेमध्ये आणि सरकारमध्ये समन्वय ठेवून अजून या ठिकाणी खूप काम करायची गरज आहे। त्याकरता त्यांनी सरकारमध्येच राहून आम्हाला संघटनेला प्रोटेक्शन द्यावं, संघटनेला सुद्धा पुढे न्यावं, जी आम्हाला गरज आहे अशी आम्हाला आमच्या संघटनेला महाराष्ट्रात, मुंबईत गरज आहे। देवेंद्रजी जोपर्यंत पूर्ण ताकदीने आमच्या दोघांच्या आणि संघटना पूर्ण बूथपर्यंतच्या पाठीशी राहत नाही तोपर्यंत आम्ही अजून ऊर्जेने काम करू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यांची भावना काल थोडा आम्ही मागे राहिलो त्यामुळं त्यांना झालेला एक त्यांच्या मनात आलेलं एक दुःख आणि त्या दुःखातनं त्यांनी व्यक्त केलेली भावना होती
ते केंद्राशी बोलणार आहेत, केंद्रामध्ये चर्चा करणार आहे. आणि बोलताना हेही म्हटलं त्यांनी की शेवटी हे मी जे बोलतो आहे हे केंद्रांना मी पहिले चर्चा करील, केंद्राशी बोलील, नंतरच माझ्या त्या ठिकाणी पुढच्या निर्णयाचा त्या ठिकाणी कुठला विचार करील. त्यामुळं असा कुणीही आज राज्यामध्ये किंवा मीडियाच्या माध्यमातून या संपूर्ण राज्याला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की देवेंद्रजींनी सरकारच्या बाहेर जाऊन संघटनेला मदत करायची गरज नाही, त्यांनी सरकारमध्येच राहून संघटनेला पूर्ण मदत करायची गरज आहे. आणि याकरता आम्ही सर्वांनी त्यांच्याशी पुन्हा चर्चा केली आहे आणि त्या चर्चेंची ते आमच्या सर्वांचा निर्णय, आमच्या कोर ग्रुपचा निर्णय मान्य करतील अशी अपेक्षा आम्हाला त्यांच्याकडनं आहे. खरंच आहे की थोडासा निकाल कमी आल्यामुळं आमच्या सर्वांना दुःख आहे. एकटी देवेंद्रजीचीच त्याची जबाबदारी नाही, आमची सर्वांची राज्याची जबाबदारी आहे, आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि पुढच्या काळामध्ये देवेंद्रजी सोबत आम्ही सर्व एकत्र मिळून या राज्याला पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू, विकासाच्या माध्यमातून आणि संघटनेच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न करू. देखिए, आज हमारी सवेरे एक कोर ग्रुप की और इलेक्शन मैनेजमेंट की बैठक हुई. उस बैठक में 48 लोकसभा के चुनाव को लेकर पूरा एनालिसिस किया गया. आशीष शेलार की पूरी टीम हमारे साथ इस बैठक में थी, देवेंद्र जी भी थे बैठक में. और हमने जिस प्रकार से विधानसभा वाइज एनालिसिस किया है महायुति को लेकर, हमारे सारे संगठन को लेकर, जिसमें कुछ कमियां रह गई वो कमियां हम दूर करेंगे और आगे जाएंगे. देवेंद्र जी से हमने विनती की कि वो हमारे लिए हफ्ते के 4 दिन दे, 3 दिन वो सरकार में रहे. और ये करने के बाद हमारी यहाँ पर एक प्रेस विज्ञप्ति हुई जिसमें देवेंद्र जी ने कह दिया कि मुझे पूरा टाइम, फुल टाइम अब महाराष्ट्र में फ्रंट लाइन में संगठन और विकास में काम करना है. संगठन को फ्रंट लाइन देकर ही पूरे महाराष्ट्र में घूमना है. इसलिए उनकी मानसिकता ऐसी थी कि सरकार में रहकर वो कुछ ऐसा नहीं कर सकते. ऐसी मानसिकता उनकी बन गई. और थोड़ा दुख भी है कि हम सारे लोगों ने प्रयास करने के बावजूद भी हमको अपेक्षित जो चुनाव का रिजल्ट था वो नहीं आ पाया. हर व्यक्ति को लगता है जब हम काम करते हैं, हर व्यक्ति को लगता है कि उनका रिजल्ट आना चाहिए. अगर पूरा सराव किया तो परीक्षा पास होनी चाहिए. हमने पूरा प्रयास किया लेकिन थोड़ा हम कम रहे. देवेंद्र जी ने विस्तृत बताया है. उस कोर ग्रुप की बैठक में ऐसा कोई निर्णय नहीं हुआ था कि देवेंद्र जी सरकार के बाहर आए और हमारे साथ फुल टाइम घूमे. उन्होंने ये मंशा व्यक्त की है और उन्होंने ये भी कहा है कि मैं केंद्र से बात करूंगा, केंद्र के नेता जो निर्णय लेंगे वही अंतिम निर्णय होगा. लेकिन उनकी भावना उन्होंने व्यक्त की है. लेकिन उसके बाद हम लोग सारे लोग फिर एक बार देवेंद्र जी के साथ बैठे. हम सारे लोगों ने उनको विनती की है कि वो सरकार में रहकर ही हमारे साथ 4 दिन संगठन को दे सकते हैं. और हमारा यही सबको आग्रह है कि वो सरकार में रह के हमको 4 दिन 5 दिन पूरा दे. और फिर एक बार जो हमारी कमियां रह गई है, जो त्रुटियां रह गई है, जो हम कमजोर जहां गिरे हैं वहां पर हम फिर एक बार काम करें. यही निर्णय हुआ है. उनकी भावना उन्होंने व्यक्त की है. और ये भी कहा कि केंद्र के निर्णय के बाद मैं कुछ उसके बारे में अंतिम निर्णय लूंगा. अभी ऐसा कोई अंतिम निर्णय उन्होंने लिया नहीं है और लेना नहीं है. संगठन की भावना ऐसी है कि देवेंद्र जी सरकार में रहकर ही हमारे साथ 4 दिन और पूरे महाराष्ट्र में काम करें. और यही हमारी सबकी भावना है. आम्हाला अशी करण्याची गरजच भासणार नाही. त्यांनी भावना जरी व्यक्त केली आहे तरी महाराष्ट्रामध्ये ते या ठिकाणी पदावर सरकारमध्ये राहूनही महाराष्ट्रातल्या संघटना आणि आमच्या सर्वांना ते मदत करू शकतात तेवढी क्षमता त्यांची आहे. पण त्यांना एक या गोष्टीचं दुःख वाटतं की इतकं सारं आपण त्या ठिकाणी संघटनेचं आणि विकासाचं काम करूनही काही वेळा आम्ही कमी पडतो त्या ठिकाणी. त्यामुळं थोडा त्या ठिकाणी त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. पण ही भावना काही केंद्रही त्या ठिकाणी मान्य करणार नाही अशी केंद्राला आमची विनंती आहे. पण आमची सर्वांचा एकमत झाला आहे असं काही करून या ठिकाणी देवेंद्रजी सरकारमध्ये बाहेर यावं आणि आमच्या संघटनेकरता पूर्ण वेळ द्यावा. त्यांची क्षमता दोन्हीकडे आहे. सरकारमध्ये काम करून संघटन
शिवनाथ, मुंबई शिक्षक मतदारसंघ याकरता शिक्षक परिषदेने आम्हाला एक सीट मागितली होती. शिक्षक परिषदेने ही सीट आम्हाला समर्थन मागितलं होतं. केंद्राने आम्हाला परवानगी दिली आहे. कोर ग्रुपने त्या ठिकाणी याची परवानगी मी घेतली होती. शिक्षक परिषदेचे उमेदवार शिवनाथ दराडे यांना शिक्षक मतदारसंघ मुंबई करिता आम्ही संपूर्ण समर्थन आणि पक्षाचा संपूर्ण साथ त्यांना घोषित करतो आहे. तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयावरती आपल्या कोर कमिटीमध्ये काय नेमकी चर्चा झाली यावरती भाष्य केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमध्ये राहूनच संघटनेचं काम करावं असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे. राज्यातल्या पराभवाची जबाबदारी ही फक्त देवेंद्र फडणवीस यांचीच नाहीये, तर ती आमच्या सर्वांची आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून बाहेर पडून पूर्णवेळ फक्त संघटनेसाठी काम करण्याची गरज नाहीये. सरकारमध्ये राहून सुद्धा ते संघटनेचं काम करू शकतात अशी भावना सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व नेत्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस त्याचा सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घेतील अशी अपेक्षा सुद्धा बावनकुळे यांनी व्यक्त केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.